निलंगा तालुक्यातील शिरोळ येथील शेतकरी श्री ज्योतिराम गुरताळे यांचा शिरोळ शिवारात 4 एकर ऊस आहे। त्यांच्या शेतातून मेन लाईन गेली असून आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी शॉर्ट सर्किटमुळे त्यांचा ऊस जळून खाक झाला। शिवारात बांधाला बांध लागून अनेक शेतकऱ्यांचा ऊसही होता। गावातील शेकडो नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले। आग आटोक्यात येण्याचं चिन्ह दिसत नसल्याने स्थानिक नागरिक प्रसाद जाधव यांनी तात्काळ तहसीलदार श्री प्रसाद कुलकर्णी यांना संपर्क साधून अग्निशमक दलांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्याची विनंती केली। निलंगा तहसीलदार व्यस्त असतानाही त्यांनी वेळात वेळ काढून तात्काळ अग्निशमक दलांना घटनास्थळी पाचारण केलं। गावकरी आणि अग्निशमक दलाच्या मदतीनं आजूबाजूचा ऊस जळण्यापासून बचावला। शेतकरी ज्योतिराम गुरताळे यांचा मात्र 4 एकर ऊस जळून खाक झाला आहे। वीज वितरणची मेन लाईन शेताच्या मधून गेल्याने ही घटना घडली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। याबाबत वीज वितरणचे शाखा अभियंता श्री गायकवाड यांना संपर्क केला असता सदर घटना ही दुर्दैवी असून वीज वितरण कंपनीतर्फे आम्ही पडताळणी करून सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी सहकार्य करू असं त्यांनी सांगितलं। अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी संकट। या संकटातून शेतकऱ्याची कायम ससे होलपड होताना दिसते। लाखो रुपयांचं नुकसान झाल्याने शेतकरी ज्योतिराम गुरताळे यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी आणि जळालेला ऊस तात्काळ साखर कारखान्याला गाळपासाठी घेऊन जावा ही मागणी गावकऱ्यांकडून होत आहे।